तर नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे वावरात आणि ह्या बाया बी आहेत, माणसं बी आहेत. तर तुम्ही म्हणाल हे बाया का करत आहेत आणि का उचलत आहेत? तर हे हो धानाचे भारे हे उचलत आहेत. पा एक बाई एक भारा उचलते. एक भारा मोठा वजनी राहते, पण एक एक बाया एक एक भारे उचलत आहेत आणि एवढ्या साऱ्या बाया आहेत. आणि पा आता हे कोटी घेऊन जातात. तर आणि इकडं माणसं आहेत. ह्या माणसाजवळ ही अशी काडी राहते. ह्या काडीमध्ये ते 2 भारे उचलते, जो की बहुत वजनी राहते. बहुत मेहनतीचा काम आहे हो ना, भयानक मेहनतीचा काम आहे शेती म्हटलं तर. वावरात आता 1-2 दिवसात चूर्ण होईल, त्याच्यामुळे हे भारे एका जागी तयार करावे लागते. तर मी आलो आहे आपल्या बाबासोबत वावरावर आणि एवढे सारे माणसा बाया आहेत जे दिवसभर हे भारे उचलाचे कामं करत होते. हो तर चांगला झाला ना, मला कालच फोन केलं होतं ना वामन ना. हे पहा सगळे भारे एका ठिकाणी येऊन जमा केल्या जाते, कारण आता चुरण्याची मशीन लागल आणि चुरण्याच्या मशीनमध्ये पटपट टाकावं लागते हे भारे. तर पहा बाया माणसा येथे एकत्र आणत आहेत आणि हा पुरासा मोठा ढग बनते. ह्या ढगावर 2-3 माणसं आहेत आणि हे पहा बाया पण आणत आहेत आणि माणसा बी पण आणत आहेत. ते पहा लाईनीत आणतात, मस्त मोठे शिस्तीत आहेत रे बाबा. हे 1-1:30-2 वाजतला मग तिथं झोप नसेल. आज दिवसभर काम करून बाया आणि माणसं आपापल्या घरी जात आहेत आणि आम्ही बी आता आपल्या घरी जाऊन. तर मित्रांनो, मी घरी जात आहे आता. हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ऊन जास्त नाही आहे, तर बरं आहे. आणि मी आपल्या गाडीवर हे फाऱ्या नेत आहो. ज्या फाऱ्या वाचल्या एक्स्ट्रामध्ये होत्या ते घरी नेत आहो. आणि सगळे बाया माणसं घरी गेले. पाहू शकता मेहनत खूप आहे शेतीमध्ये. आणि आता तुम्ही म्हणाल हा कायचा झाड हो, तर ह्या तुरी हो, जे तुरीची दार खातून आपण, ते ह्या तुरीपासून बनली राहते. हा त्याचा झाड हो, पाहू शकता. आणि चूरणा झाला आहे फायनली आणि हे धान आणण्यात आला आणि धानाची पिसाई करून मग तांदूळ बनते. तर हे पहा हे धान अशा पिवळ्या कलरचे राहते. ह्या ट्रॅक्टरनं आणला धान आणि आता रिचवत आहोत हे धान. आजच्या माझ्या मराठी व्लॉगमध्ये हाच होता. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनेलला. विदर्भ मुलगा. बाय बाय.